पाहूया हा प्रश्न. जर 1/√3 वजा 1/√2 अधिक 1/6 बरोबर a/3 वजा b/2 अधिक c/6 तर a प्लस बी प्लस सी याची किंमत काढायची आहे. तर यासाठी आपण काय समजूया की a ची किंमत काढण्यासाठी a/3 म्हणजेच डाव्या बाजूला जो आपल्याला दिलेला आहे 1/3 हे समजूया. अशाच प्रमाणे b याची किंमत काढण्यासाठी b/2 म्हणजेच 1/2 याला असं समजूया. आणि c ची किंमत काढण्यासाठी c/6 म्हणजेच 1/6 याची आपण याची किंमत लिहूया. हे रिलेशन नंतर आधी आपल्याला a च्या b च्या आणि c च्या किमती शोधाव्या लागतील. मग हे शोधण्यासाठी काय करावं लागेल, a इथे ठेवायचा 1 हा जो a/3 दिलेला आहे वरचा √3 आहे तो इथे या ठिकाणी येऊन त्याला गुणिले होईल. म्हणजे 3 × 3 म्हणजेच काय होईल 9. डायरेक्ट आपण 3 वर्गमूळाच्या बाहेर लिहू शकतो. त्यानंतर अगदी याप्रमाणे काय होईल की हा √2 आहे तो याला गुणिले होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल तो √4 डायरेक्ट त्याला आपण 2 लिहू शकतो. नंतर c याची किंमत काढण्यासाठी याप्रमाणेच हा जो वर्गमूळ 6 आहे याला गुणिले होईल तो √6 6 36 होईल. त्याला आपण डायरेक्ट 6 लिहू शकतो. कारण आपल्याला लगेच लक्षात येतं की हा जो 9 म्हणजे 3 चा वर्ग आहे, हा जो 4 म्हणजे 2 चा वर्ग आहे आणि c म्हणजे हा यामध्ये 36 म्हणजे 6 चा वर्ग आहे. आणि याच्यावर आता a अधिक b अधिक c ह्या तिघांची बेरीज करायची. 1/3 अधिक 1/2 अधिक 1/6 याची बेरीज करायची म्हणजे यांचा आपल्याला लसावी काढावा लागेल. लसावी काढण्यासाठी मोठी संख्या आहे 6 तोच लसावी होईल. मग 3 दुने 6 मग अंशाला 2 ने गुणायचं 2 1 2 इथं 2 6 मग या ठिकाणी 3 1 3 आणि 6 लसावी छेद लसावी 6 1 6 म्हणजे 1 ने गुणल्यावर काय फरक पडत नाही. मग या ठिकाणी 1 ने गुणल्यावर काय होईल 1 1 1च राहील. आणि मग या ठिकाणी अंशात 2 आणि 3 5 5 आणि 1 6 छेदाला सुद्धा 6 6 ने 6 ला जर भाग दिला तर त्याचं उत्तर काय होईल 1. जो की आपल्याला पर्याय दुसरा दिसत आहे.